संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल केल्याच्या नंतर सरकारकडून झालेले आहेत। आता असं वाटतं का की ते या 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना हे केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या महिना दीड महिन्यापासून सरकार विचार पण करत नाही। नाही त्याला काढून फेकायला पाहिजे। आणि आता दीड महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहिती। अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला, नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। एकदा मी सांगतो, पुन्हा पुन्हा डोचू नका मला। तुम्ही इतक्या नीच पायदाशी गुंड समजत असल्यावर क्रूर हत्या करणारी मला लय भोगावं लागणार। साधा सोपं समजू नका, तुम्हाला वाटत असं एवढं सोपं नाही। कुठलं बळ मिळतं म्हणजे ज्या पद्धतीनं ते हसतायत, सेल्फी काढतायत, कसलं सेलिब्रेशन करतायत की एकीकडे निर्गुणपणे भैया यांची एक रेषा ठरलेली ती बोलावी लागणार आहे। आता नाविलाज येतात ती बोलावी लागणार, यांची एक सीमा ठरलेली एवढंच आपण। यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी, इतक्या नीच पातळीचे हे सगळे सारखे आहेत। हे पुरे सगळे सारखे आहेत, हे सगळे सारखे आहेत, यांच्यात कोणात काहीच बदल नाही। ही टोळी कायम संपवावं लागणार आहे। आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं बरं झालं, या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, तांब्याभर पाणी सुद्धा या पहिल्याच लिहून पुढे देऊ नका अजिबात। की क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती तुम्ही कशी वागला असतं मराठ्यांना? तुमच्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागलं असतं। हे कोण आहे? संतोष भाई, तुमचंच लेकरू आहे मराठी। तुम्हाला वाटत असं नाही हो चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही। यांना तांब्याभर पाणी इथून पुढे देऊ। यांनी आपल्या लेकराला हलाल करून मारलं, इतकं क्रूर मारलं, गँगवार होते त्याचं सुद्धा मेलं नसतं, मारलं नसतं, इतकं क्रूर मारलं, भयंकर। बदला होणार, संतोष भैयांचा बदला होणार, संतोष भैया असणार, संतोष भैयांना असा लावायची जबाबदारी आपली सगळ्या